जय जगदंब. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वात् साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज शारदीय नवरात्राचा 5वा दिवस. आज ललिता पंचमी. आज स्कंद माताची पूजा. स्कंद म्हणजे कार्तिकेय. ही कार्तिकेयाची माता आहे. स्कंद म्हणजे षडानंद. स्कंद म्हणजे कार्तिकेय आणि स्कंद म्हणजे कार्तिक स्वामी. या कार्तिक स्वामीची, या कार्तिकेयची ही माता. ती त्या मांडीवरती आपल्या या क्षणमुख असलेल्या स्कंदाला घेऊन बसलेली आहे. चतुर्भुज आहे आणि सिंहारूढ आहे. अशा या स्कंद मातेला नमस्कार करून आपण आजच्या चिंतनाला प्रारंभ करूया. आपण कालच्या चिंतनात पाहिलं, महिषासुराचा जन्म वृत्तांत सांगितला, त्याची उत्पत्ती कशी झाली आणि त्याला ब्रह्मदेवापासून कसा वर प्राप्त झाला की तुझा देव, दानव, गंधर्व, यक्ष, किन्नर कोणाकोणी मृत्यू, मनुष्य कोणाकडनं मृत्यू होणार नाही, फक्त झाला तर स्त्रीकडूनच मृत्यू होईल. आणि असा वर प्राप्त झाल्यानंतर तो बलाढ्य झाला आणि त्याचा तो पराक्रम पाहिल्यानंतर पाताळातील राक्षसांनी त्याचा राजा म्हणून स्वीकार केला आणि त्याला राज्याभिषेक केला. त्यानं जाहीर केलं की मी माझ्या सामर्थ्यानं सगळं जग जिंकून घेईन. त्यानंतर त्यानं भूतलावरही आपलं राज्य प्रस्थापित केलं. पाताळात तर त्याची सत्ता होतीच, म्हणजे आता त्याची भूतलावर आणि पाताळावर दोन्ही ठिकाणी सत्ता होती. त्याच्या पराक्रमामुळं अनेक बलाढ्य राक्षस त्याला शरण आले आणि ते सर्व राक्षस त्याच्या आधिपत्याखाली एकत्र काम करू लागले. पुढे त्यांनी स्वर्गातील देवावर हल्ला करण्याचा निश्चय केला आणि स्वर्ग, पाताळ, पृथ्वी या तिन्ही ठिकाणी माझ्या एवढा पराक्रमी राजा कोणीच नाही असं त्याने सांगितलं. त्याने इंद्राकडे एक दूत पाठवला आणि त्या दूताबरोबर निरोप दिला की हे इंद्रा, तू स्वर्गाचं राज्य सोडून कुठेही जा, नाही ते युद्धास तयार हो. इंद्राने सर्व देवदेवतांना एकत्र बोलवून विचारविमर्श केला. त्या देवतांना इंद्र म्हणाले, हे देवतांनो, आपल्यावर एक फार मोठं नवीन संकट आलं आहे. रंभाचा पुत्र महिषासूर हा उन्मत्त झाला आहे. त्याने ब्रह्मदेवाकडून वर प्राप्त करून घेतला आहे. त्यामुळे तो स्वतःला अमर समजत आहे आणि स्वर्गप्राप्तीची त्याची इच्छा आहे. त्याने निरोप केला आहे की आपण सर्व देवांनी त्याला शरण जावं आणि आपण स्वर्ग सोडून कुठे निघून जावं. सर्व देवदेवकांना माझी विनंती की या संकटाचा विचार आपण करावा. पुढे तो देवेंद्र म्हणाला, हे देवानो, महिषासूर बलाढ्य असून तो देवादिदेवाकडून मारला जाणार नाही आणि हीच फार मोठी चिंतेची बाब आहे. महिषासूर महापराक्रमी आहे, शक्तिशाली आहे. त्याला देव, दानव, गंधर्व, यक्ष, किन्नर, मनुष्य यापासून मृत्यू नाही. रक्तबीज यालाही मृत्यू नाही. त्यावेळेस देवांचे गुरु बृहस्पती म्हणाले, देवेंद्रा, आपल्याला युद्धाला तर सामोरे जावंच लागेल, घाबरून चालणार नाही. आपण साऱ्यांनी मिळून शंकर भगवंत, ब्रह्मदेव, विष्णू यांचा सल्ला घेऊया आणि त्यांनाही युद्धात उतरावं अशी विनंती करूया आणि आपण सर्वांनी मिळून या संकटाचा मुकाबला करणं आवश्यक आहे. गुरु बृहस्पतीचा सल्ला ऐकून इंद्र ब्रह्मदेवाला शरण गेले. ब्रह्मदेवाला घेऊन सर्व देव शंकराकडे आले आणि शंकराकडून विष्णू परमात्माकडे आले. त्यांनी विष्णू परमात्माची स्तुती केली आणि विष्णू परमात्माला विनंती केली
की महिषासुरानं आपल्यावर फार मोठं संकट आणलेलं आहे म्हणाले. त्या संकटाची माहिती इंद्रानं विष्णू परमात्माला दिली. तेव्हा विष्णू परमात्मा म्हणाले की आपण सर्वजण त्या दुष्ट राक्षसाशी युद्ध करू. आणि त्याप्रमाणे युद्धाची निश्चिती झाली. सर्व देव आपापल्या वाहनावर बसून निघाले. भगवान विष्णू गरुडावर बसून आले, ब्रह्मदेव हंसावर बसून आले, शंकर भगवंत वृषभावर बसून आले, स्कंद मोरावर बसून आले, यमराजे रेड्यावर बसून आले. आणि अशा रीतीनं देवदानवामध्ये तुंबळ युद्ध सुरू झालं. या युद्धामध्ये त्या महिषासुराचे जे बलाढ्य सैनिक होते, प्रमुख योद्धे होते, त्यात ताम्र, चिक्सूर, आशिलोमा, उदक, बिडाल, बास्कल, त्रिनेत्र आदी पराक्रमी क्रूर राक्षस यांनी देवांनी युद्धामध्ये त्यांना मूर्छित केलं. त्यामुळे देवसैन्याचा सगळीकडे जय जयकार चालू झाला. हजारो राक्षस त्या महिषासुराचे मृत्युमुखी पडले होते. कुणाचे हात तुटले होते, कुणाचे पाय तुटले होते. सगळीकडे प्रेतांचा ढिगाराचा खच्च पडला होता. रक्तांच्या नद्या वाहत होत्या. आणि हे पाहिल्यानंतर आपले अनेक शूरवीर असे मूर्छित पडलेले आहेत, बेशुद्ध अवस्थेत पडलेले आहेत, काहींचा मृत्यू झालेला आहे. ही बातमी कळाल्याबरोबर महिषासूर स्वतः मोठी गदा घेऊन युद्धाला आला. तो देवावर चालून गेला आणि त्याने गर्जना करत तो देवांना म्हणाला, हे देवानो, माझा वध तुम्ही करू शकणार नाही. मला ब्रह्मदेवाचा वर आहे. तुमच्याकडून माझा वध होणारच नाही. तुम्ही सारे देव माझ्यासमोर उभे राहा. मी एका गदेत तुम्हा सर्वांचा वध करतो. असं म्हणून त्याने इंद्राच्या बाहूवरती गदेचा प्रहार केला. इंद्राने ताबडतोब वज्राचा प्रतिप्रहार त्यावर केला. दोघांमध्ये अत्यंत भयानक असं युद्ध सुरू झालं. त्याने सांगितलं, तुम्हा सर्वांचा वध करून मी स्वर्गाचं राज्य मिळवणार आहे. आणि म्हणून त्याने कोट्यावधी महेश म्हणजे रेडे आपल्या मायेच्या सहाय्याने उत्पन्न केले. आता युद्धभूमीवर कोट्यावधी रेडे दिसू लागले. देव घाबरले. आणि मग तेव्हा ब्रह्मा, विष्णू, महेश आपापल्या वाहनावर बसून युद्धात सामील झाले. महिषासुरांची माया आणि मायेमुळे ते कोट्यावधी असुर उत्पन्न झाले होते. विष्णू परमात्माने संग्रामात येताच सुदर्शन चक्र सोडले. त्या सुदर्शन चक्राच्या तेजाने ती सगळी माया लयास गेली. आता देवांना समोर पाहताच, ब्रह्मा, विष्णू, महेशाला पाहतात त्या महिषासुराला प्रचंड क्रोध आला आणि तो परीघ घेऊन देवावर चालून गेला. योगायोगानं मूर्छित पडलेले सगळे आसुर यावेळेस त्याचे शुद्धीवर आले आणि महिषासुराने विष्णूवर त्या परीघाचा प्रहार केला. प्रहार करतात विष्णू मूर्छित पडले. गरुडाने मूर्छित पडलेल्या विष्णूला रणांगणावर उचललं आणि घेऊन गेले. प्रत्यक्ष विष्णूवर अशी आपत्ती आलेली पाहून सगळे देव घाबरले. शंकराला भयंकर राग आला. त्यांनी महिषासुरावर शूळाचा प्रहार केला आणि तेवढ्यामध्ये काही क्षणातच विष्णूला सावध झाली. विष्णू शुद्धीवर आली आणि विष्णू सावध होतात ते परत गरुडासह रणांगणास युद्धास सज्ज झाले. बलवान विष्णू आणि शंकराला समोर पाहताच या महिषासुराने एकदम रेड्याचं रूप धारण केलं. आणि या रेड्याला मात्र मोठाले शिंग होते आणि त्या शिंगाने तो देवावर आणि या देवसैन्यावर प्रहार करू लागला. तो त्या शिंगानं पर्वत शिखर उपटून देवावर फेकू लागला. त्यामुळे अनेक देव जखमी होत होते. त्यानंतर त्याने लगेच मनुष्य शरीर धारण केलं, कारण तो सतत रूप बदलत होता, स्वतः स्वरूप. मनुष्य शरीर धारण करून त्याने हातात गदा घेऊन प्रचंड मेघगर्जना करत त्यानं परत युद्धाला प्रारंभ केला. भागवत पुराणामध्ये याचं सुंदर वर्णन आहे. महिषासुरनामे दानव बलाढ्य फार, तयाशी प्राप्त झाला वर, तू अजिंक्य होशील थोर, त्याने देवाशी युद्ध मांडिले. हाहाकार माजला बहुत, देवादी देव झाले भयभीत, महिषासुराचा पराक्रम पाहत इंद्रही घाबरला. इंद्र देखील घाबरून गेला. हो, क्षणात त्यानं महिषानं मनुष्याचं रूप सोडून सिंहरूप धारण करून त्यानं विष्णूवर नखानी प्रहार केला
अहो असा तो प्रहार जबरदस्त होता की विष्णू विव्हळले हो. विष्णूला खूप त्रास झाला आणि शेवटी युद्ध सोडून विष्णू वैकुंठात निघून गेले. ते पाहून शंकर गांगरले. शंकराला माहीत होते की महिषासूर अवध्य आहे, तो आपल्या देवाकडनं त्याचा वध होणार नाही, कारण ब्रह्मदेवांवर दिलेला आहे. आणि हा विचार करून त्या ठिकाणून ते शंकर भगवंतही कैलास पर्वतावर निघून गेले. आणि शेवटी ब्रह्मदेव ही स्वस्थानी निघून गेले. आता रणांगणात फक्त इंद्र, वरुण, कुबेर, यम, अग्नी, चंद्र, सूर्य इत्यादी देवता लढू लागल्या. आता परत त्या महाबलाढ्य महिषासुरानं परत रेड्याचं रूप धारण केलं आणि तो या उरलेल्या देवावरती पर्वत शिखरे फेकू लागला. देव, गंधर्व, इंद्र सारे महिषासुराचं रौद्ररूप पाहून भयभीत झाले आणि महिषासुराचा पराक्रम पाहून सारे देव रणांगण सोडून पळून गेले. महिषासुराने स्वर्गावर ताबा मिळविला. त्याला ऐरावत, उच्चश्रवा घोडा, कामधेनू या सगळ्या दिव्य वस्तू प्राप्त झाल्या. देवही स्वर्ग सोडून पळून गेले. ते भूमिगत झाले. ते निरनिराळ्या पर्वतावर, गुहेत, दऱ्या खोऱ्यामध्ये लपून छपून राहू लागले. स्वर्गाचं राज्य महिषासुराला मिळालं. त्याला व असुरांना आनंद झाला. ते असुर महिषासुराचा जय जयकार करत नाचू लागले. भागवतात म्हटलेलं आहे, देव असुर युद्ध अतिदारुण, जहाले सहस्त्र वर्ष पूर्ण, महिषासुर इंद्र दोघे जण झुंजले रणी. असुर विविध शस्त्रास्त्रे सोडिती, देवांना रणी पाडिती, कुणाचे मस्तक तुटती, कुणाचे हातपाय, रक्तांच्या नद्या वाहती, दशदिशा देवाधी देव धावती, काहींनी घेतली शरणागती, शरण आले संहार चाले असुरांचा. काही शरणागती घेतली, असुराचा संहार चालूच होता. हा कार माजला बहुत, देवाधी देव झाले भयभीत, महिषासुराचा पराक्रम पाहत इंद्रही घाबरला. बलाढ्य पराक्रमी असुर, देवाशी केले त्याने जर्जर, तेव्हा युद्धातून स्वयं घेऊन माघार इंद्र पळाला. असो महिषासुर त्या क्षणी, सर्व अधिकार हाती घेऊनी, स्वर्गाचा दिक्पाळ होऊनी इंद्र झाला. असुर आनंदी झाले, रणांगणी ते नाचले, विजयोत्सवात ते भारले, करीती महिषांचा जय जयकार. असं अनेक वर्ष देवाशी दारुण युद्ध करून महिषासुराला स्वर्गाची प्राप्ती झाली आणि तो इंद्रपदी विराजमान झाला. आज आपण येथेच थांबूया. झालेली सेवा जगदंबेच्या चरणी समर्पित करू आणि सेवेला पूर्ण विराम. उद्या आपण स्वाधी माळ बघूया. जय जगदंब, जय जगदंब, जय जगदंब.